कल्पना करा, इतिहासात फक्त एक युद्ध वेगळं घडलं असतं, फक्त एका नौदलाने पराभव टाळला असता आणि फक्त एक राजा भारताच्या भूमीवर पाऊल ठेवू शकला असता. तर कदाचित आज आपण इंग्रजी नव्हे तर फ्रेंच भाषा शिकत असतो. कदाचित भारतावर जवळपास 200 वर्ष ब्रिटिश राज्याचं राज्यच झालं नसतं. कदाचित ईस्ट इंडिया कंपनी इतिहासातच संपली असते आणि काही इतिहासकारांच्या मते भारताचा राजकीय, आर्थिक आणि लष्करी इतिहास पूर्णपणे बदलला असता. हा राजा म्हणजे नेपोलियन बोनापार्ट, जगातील सर्वात महान सेनानींपैकी एक असा शासक ज्याने जवळजवळ संपूर्ण युरोप हादरवला. पण त्याचं एक स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं, ते म्हणजे भारतात येण्याचं. चला इतिहासाच्या त्या वळणावर जाऊया जिथे एका युद्धाने भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकला. 1769 मध्ये कॉर्सिको बेटावर जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट सुरुवातीला एक तोफखाना अधिकारी होता, पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर त्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि युद्ध कौशल्याने अतिशय वेगाने प्रगती केली. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्याने इटली मोहिमेत ऑस्ट्रियाचा पराभव केला. त्यानंतर त्याने अनेक युरोपीय राष्ट्रांचा पराभव करत फ्रान्सला त्या काळातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनवले. त्याच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने ऑस्ट्रिया, प्रशिया, इटली आणि इतर अनेक राज्यांवर विजय मिळवला. त्याचं नाव ऐकून युरोपमधील अनेक राजे घाबरत असत, पण एक देश असा होता ज्याला तो कधीही पूर्णपणे हरवू शकला नाही, ब्रिटन. आजचा भारत आणि त्या काळचा भारत यात खूप फरक होता. 18व्या शतकाच्या शेवटी भारत हा जगातील सर्वात श्रीमंत प्रदेशांपैकी एक प्रदेश होता. येथून मसाले, कापूस, रेशीम, निळी, चहा आणि इतर मौल्यवान वस्तू युरोपमध्ये जात होत्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून प्रचंड नफा मिळत होता. इतिहासकार अनेकदा भारताला त्या काळी ब्रिटिश साम्राज्याचा क्राऊन ज्वेल म्हणजेच सर्वात मौल्यवान रत्न म्हणत. नेपोलियनला हे चांगलं माहिती होतं. त्याला समजलं होतं ब्रिटनला हरवायचं असेल तर भारतावरचा त्याचा प्रभाव मोडावा लागेल. याच विचारातून जन्माला आली इतिहासातील सर्वात धाडसी योजना, भारतात येण्याची योजना. सन 1798 नेपोलियनने जवळपास 35,000 सैनिक, शेकडो तोफा आणि मोठा नौदल ताफा घेऊन फ्रान्समधून प्रस्थान केलं. त्याचं पहिलं लक्ष भारत नव्हतं, पहिलं लक्ष होतं इजिप्त, कारण त्या काळी सुएझचा कालवा अस्तित्वात नव्हता. युरोप आणि भारत यांच्यामधील व्यापारी मार्गावर इजिप्तचं अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. नेपोलियनची योजना 4 टप्प्यात विभागली होती. पहिला टप्पा इजिप्त ताब्यात घेणं. दुसरा टप्पा ब्रिटनचा भारताशी असलेला व्यापारी संपर्क तोडणं. तिसरा टप्पा सिरिया आणि त्यानंतर पार्शिया म्हणजेच आजचा इराण गाठणं. चौथा टप्पा अफगाणिस्तान मार्गे भारतात प्रवेश करून ब्रिटिशांविरुद्ध भारतीय मित्र राष्ट्रांसोबत युद्ध छेडणं. हा मार्ग समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर मग तो मार्ग होता फ्रान्समधून भूमध्य समुद्र, त्यामधून इजिप्त, त्यानंतर सिनई, सिरिया, आजचा इराण आणि त्यानंतर अफगाणिस्तान, सिंध किंवा पंजाब मार्गे भारत. हा प्रवास जवळपास 6,000 ते 7,000 किलोमीटर लांबीचा होता. इजिप्तवर त्यावेळी ऑटोमन साम्राज्याची नाममात्र सत्ता होती, पण प्रत्यक्ष नियंत्रण मामलूक सरदारांकडे होते. सिरिया देखील ऑटोमन साम्राज्याचाच भाग होता. इराणमध्ये कजार राजवंश सत्तेवर होता. अफगाणिस्तानमध्ये दुराणी साम्राज्याचा प्रभाव होता. भारताच्या उत्तर पश्चिम भागात विविध शीख, मराठा आणि स्थानिक सत्ता केंद्रे होती. तर दक्षिणेत म्हैसूरचे टिपू सुलतान ब्रिटिशांविरुद्ध लढत होते. नेपोलियनची सर्वात मोठी आशा होती टिपू सुलतान. टिपू सुलतान हा ब्रिटिशांचा सर्वात मोठा भारतीय शत्रू मानला जात होता. त्यांनी फ्रान्सशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक पुराव्यांनुसार दोघांमध्ये पत्रव्यवहारही झाला. नेपोलियनला वाटत होतं जर तो भारतात पोहोचला तर फ्रेंच सैन्य आणि म्हैसूरचं सैन्य एकत्र येऊन ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला मोठा धक्का देऊ शकतो. पण इतिहासाने वेगळंच ठरवलं होतं. नेपोलियनने इजिप्त जिंकलं. सर्व काही त्याच्या योजनेनुसार सुरू होतं, पण एक गोष्ट त्याच्या योजनेचा कणा होती, ती म्हणजे फ्रेंच नौदल. कारण सैन्याला सतत लागणार होतं अन्न, दारुगोळा, घोडे, नवीन सैनिक, औषधे आणि आर्थिक मदत. ही सर्व समुद्रामार्गे फ्रान्समधून येणार होती. जर नौदल नष्ट झालं तर संपूर्ण सेना इजिप्तमध्येच अडकून पडणार होती आणि नेमकं घडलंही तेच. ऑगस्ट 1798 ब्रिटिश नौदलाचे ॲडमिरल होरॅशिओ नेल्सन अनेक आठवडे फ्रेंच ताफ्याचा शोध घेत होते. शेवटी त्यांना इजिप्तमधील अबुकीर उपसागरात फ्रेंच जहाजे सापडली. फ्रेंचांना वाटलं होतं समुद्र किनाऱ्याजवळ जहाजे उभी केल्यामुळे ब्रिटिश जहाजे फक्त बाहेरून हल्ला करू शकतील. पण नेल्सनने अशी चाल खेळली जी त्या काळात जवळजवळ अशक्य मानली जात होती. त्याने काही जहाजे किनाऱ्याच्या आणि फ्रेंच ताफ्याच्या मधून घातली आणि काही उरलेल्या जहाजांनी बाहेरून हल्ला केला. म्हणजेच फ्रेंच ताफ्यावर दोन्ही बाजूनी एकाच वेळी तोफांचा मारा सुरू झाला. रात्रभर भीषण लढाई चालली. फ्रेंचांची सर्वात मोठी युद्धनौका एल ओरिएंट मध्ये आग लागली. काही वेळातच ती प्रचंड स्फोटासह उडाली. त्या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू गेला असल्याच्या नोंदी
सध्या इतिहासात आहेत. पहाट होईपर्यंत फ्रेंच नौदल जवळजवळ संपलं होतं. अनेक जहाजे बुडाली, अनेक ब्रिटिशांच्या ताब्यात गेली, काहीच जहाजे तिथून पळ काढण्यात यशस्वी झाली. युद्ध हरलं, पण फक्त नौदल नाही, नेपोलियनची संपूर्ण योजना हरली. कारण आता फ्रान्समधून कोणतीही मदत येणं जवळजवळ अशक्य झालं. सैनिकांना अन्न नव्हतं, दारुगोळा कमी पडू लागला, नवीन सैन्य येऊ शकत नव्हतं. समुद्राचं पूर्ण नियंत्रण हे ब्रिटनकडे गेलं. नेपोलियनला पुढे सिरिया गाठता आलं, पण तेथील मोहीमही अपयशी ठरली. 1799 मध्ये तो गुप्तपणे फ्रान्सला परतला. इजिप्तमधील त्याचं सैन्य तिथेच राहिलं. त्या काळात भारतात 1799 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या युद्धात टिपू सुलतान मारले गेले आणि त्यासोबतच फ्रान्स मैसूर युतीचा शेवटचा विषयही संपला. हा प्रश्न आजही इतिहासकारांना आकर्षित करतो. काहींच्या मते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मोठा धक्का बसला असता. भारतात ब्रिटिशांचं वर्चस्व डळमळलं असतं. काही भारतीय राज्ये फ्रान्सच्या बाजूने उभे राहिली असती. भारतातील ब्रिटिश विस्तार किमान काही दशकांसाठी थांबला असता. मात्र हेही तितकंच खरं आहे की भारत जिंकणं नेपोलियनसाठी तितकंसं सोपं नव्हतं. कारण त्याला हजारो किलोमीटरचा लांब रसद पोहोचवावी लागली असती. ऑटोमन साम्राज्य, इराण, अफगाणिस्तान आणि भारतातील गुंतागुंतीचं राजकारण पार करावं लागलं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ब्रिटिश नौदल अजूनही समुद्रावर शक्तिशाली होतच. इतिहासात अनेक युद्ध झाली, पण काही युद्धे अशी असतात जी फक्त सैन्यामध्ये लढलेली जात नाहीत, तर संपूर्ण जगाचं भविष्य ठरवतात. बॅटल ऑफ नाईल हे त्यापैकीच एक युद्ध आहे. जर त्या दिवशी फ्रेंच नौदलाचा पराभव झाला नसता, तर कदाचित नेपोलियन भारताच्या दिशेने पुढे सरकला असता. तो यशस्वी झाला असता की नाही याचं उत्तर कुणाकडेही नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, त्या एका नौदल युद्धाने भारतात नेपोलियनच्या आगमनाची शक्यता जवळजवळ संपवली आणि त्याचबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या भारतातील भविष्यासाठी मोठी संधी मिळाली. कधीकधी इतिहास तलवारीने नाही, तर समुद्रात बुडालेल्या जहाजांनी लिहिला जातो.